नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत तुमचं गणित साथी या चॅनलमध्ये। निर्देशक भूमिती नावाचं प्रकरण आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सराव संच 5.1 मधला पहिला प्रश्न सुद्धा आपला झालेला होता। दुसरा प्रश्न घ्यायच्या आधी एक रेषीय बिंदू ही संकल्पना या ठिकाणी समजून घेऊया। बघा, या ठिकाणी मी अशा पद्धतीने बिंदू लिहिलेले तुम्हाला दिसतायत। पहा, बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे असं तुम्हाला या ठिकाणी दिसतं मित्रांनो। तर अशा वेळेस तुम्ही असं लिहू शकतात, पहा ए आणि सी बिंदू मधील अंतर, किंवा पहिल्या सुरुवातीला असं घेऊ, ए आणि बी मधील अंतर म्हणजेच डिस्टन्स ए बी असं लिहितो आपण, अधिक बी आणि सी मधला जर अंतर काढायचं असेल तर डिस्टन्स बीसी असं म्हणतो आपण। एबीचा अंतर डिस्टन्स एबी आणि बीसी अंतर हे डिस्टन्स बीसी अशा पद्धतीने लिहिलं। हे दोन्ही अंतरांची जर बेरीज केली मित्रांनो तर डिस्टन्स काय यायला पाहिजे तुमचा एसी, ए आणि सी बिंदू मधला अंतर। अशा पद्धतीने डिस्टन्स एबी प्लस डिस्टन्स बीसी इज इक्वल टू डिस्टन्स एसी जर असं येत असेल तर 100% आपण असं म्हणू शकतो बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे आणि त्याचबरोबर हे तीनही बिंदू एका सरळ रेषेत आहेत, म्हणजेच ते बिंदू एक रेषीय आहेत असा त्याचा अर्थ झाला। ओके, इकडची कंडिशन बघा, या ठिकाणची ही अट काय आहे तुमची, डिस्टन्स एसी ए आणि सी बिंदूतला अंतर प्लस डिस्टन्स सीबी, काय म्हणणार आता इथे पुढे डिस्टन्स सीबी, सी आणि बी, सीबी ए आणि सी, डिस्टन्स एसी बरोबर डिस्टन्स एबी असं जर येत असेल समजा, पहिल्या दोन बिंदूंमधील अंतर, पुढच्या दोन बिंदूंमधील अंतर, ह्या दोन्ही अंतरांची बेरीज जर तुमची अशी डिस्टन्स एबी येत असेल तर 100% असं म्हणू शकतो सी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान असून तीनही बिंदू एक रेषीय आहेत। ओके, आणि या ठिकाणी पुन्हा तसंच डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स बीए प्लस डिस्टन्स एसी अशा पद्धतीची अट जर या ठिकाणी आपल्याला मिळत असेल, कंडिशन मिळत असेल तर 100% आपण असं म्हणू शकतो ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे आणि तीनही बिंदू एक रेषीय आहेत। मग तीन बिंदू एक रेषीय असण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल हे लक्षात घ्या। आपल्याला तीनही बिंदू जर एक रेषीय दाखवायचे तर एबीचं डिस्टन्स काढा, बीसीचं डिस्टन्स काढा आणि एसीचं डिस्टन्स काढा। जे लहान अंतर असतील त्या लहान अंतरांची बेरीज करा। लहान अंतरांची बेरीज ही मोठ्या अंतर इतकी जर येत असेल तर 100% आपण असं म्हणू शकतो की हे तीन बिंदू एक रेषीय आहेत। ओके, ह्या गुणधर्माचा उपयोग आपल्याला ह्या ठिकाणी करायचा मित्रांनो आणि पुढील प्रश्नाला आपल्याला सुरुवात करायची। चला तर पुढचा प्रश्न आपण घेऊया। ओके मित्रांनो, सराव संच 5.1 मधील दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। पुढील बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही ते ठरवायचं आहे। मी तुम्हाला सांगितलं, समजा ए बिंदू, बी बिंदू आणि सी बिंदू अशा पद्धतीने तीन बिंदू दिलेले असतील। हे तीन बिंदू एक रेषीय असण्यासाठी सुरुवातीला ए आणि बी पर्यंतचं अंतर एबी, डिस्टन्स एबी अधिक बी पासून सी पर्यंतचं अंतर डिस्टन्स बीसी बरोबर तुमचं डिस्टन्स एसी येत असेल, डिस्टन्स एसी येत असेल, ह्या दोन बिंदूतलं अंतर एबी, ह्या दोन्ही बिंदूतलं अंतर बीसी, तर ह्या दोन्ही अंतरांची बेरीज जर पूर्ण डिस्टन्स एसी येत असेल म्हणजे ए ते सी बिंदू पर्यंतचं अंतर येत असेल तर याचा अर्थ असा होतो की हे तीन बिंदू एक रेषीय आहेत। ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय होते की नाही ती बघायची आहे। ही जी अट घातलेली आहे ही अट आपली या ठिकाणी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण दिलेलं उदाहरण अशा पद्धतीने मांडलं मित्रांनो। बघा, दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। मग डिस्टन्स एबी काढू, नंतर डिस्टन्स एसी शोधू, नंतर आणि बीसी अशा पद्धतीने मी लिहून ठेवलं। चला, एबीचं अंतर जर तुम्हाला काढायचं असेल तर ए बिंदू घ्यावा लागेल। ए बिंदूचे निर्देशक तुमचे 1,-3 आहे। नंतर बी बिंदू घ्या, त्याचे निर्देशक लिहा 2,-5 आहे। यांचे निर्देशक लिहिल्यानंतर ह्या निर्देशकांना मित्रांनो x1 y1 आपल्याला या ठिकाणी म्हणायचंय। समजा हा x1 y1 हा तुमचा x2 आणि y2 अशा पद्धतीने आपण त्यांना म्हणूया। चला तर मग मी तुम्हाला असं विचारतो, x1 ची किंमत किती घ्या, x1 म्हणजे तुमचा 1, y1 म्हणजेच -3, राईट। नंतर x2 लिहूया, x2 किती घेणार तुम्ही 2 घेणार,
नंतर y2 ची किंमत किती येईल -5. अशा पद्धतीने आपण त्या बिंदूंचे निर्देशक आपण लिहिले. मित्रांनो आपल्याला अंतर एबीचं अंतर शोधायचं म्हणून डिस्टन्स एबी बरोबर वर्गमुळाच्या चिन्हात अंतराचं सूत्र लिहिणार आपण. वर्गमुळाच्या चिन्हात x2 मधून x1 वजा करा कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग असं आपलं अंतराचं सूत्र आहे. बस ह्या ठिकाणी आपण किमती ठेवणार मित्रांनो. बरोबर हे वर्गमुळाचं चिन्ह या ठिकाणी लिहिलं मी. चला x2 ची किंमत 2 आहे कंस आहे वजा x1 ची किंमत 1 आहे आणि कंसाचा वर्ग केला अधिक दुसऱ्या कंसात y2 ची किंमत -5 आहे. लक्षात घ्या कंस आपल्याला हा चौकोनी कंस आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. y2 ची किंमत -5 हे वजा चिन्ह y1 तुमचा किती या ठिकाणी -3 आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिला मी -3 कंस कंप्लीट केला आणि चौकोनी कंसाचा वर्ग केला. ओके बरोबर. बघा आता या ठिकाणी काय होईल 2तनं 1 गेल्यानंतर 1 उरतो मित्रांनो एकाचा वर्ग राईट. हे तुमचे -5 नंतर हे वजा अधिक किती झाले तुमचे 3चा वर्ग. ओके बरोबर. पहा मग एकाचा वर्ग 1 अधिक -2 आणि हा 3 आहे की म्हणजे -5 आणि हा अधिक 3 आहे म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे तुमचं -2 कंसाचा वर्ग. म्हणून पहा एकाचा वर्ग 1 आणि 2चा वर्ग किती असतो 4. ऋण जरी असलं तरी धनच लिहावं लागतं आणि म्हणून ते किती आलं तुमचं वर्गमुळात 5 हे डिस्टन्स एबी आलं. लक्षात घ्या डिस्टन्स एबी बरोबर वर्गमुळात 5. पूर्ण स्टेप्स दिसतात तुम्हाला. ओके चला आता डिस्टन्स एसी शोधूया. जे एसी डिस्टन्स शोधायचे तुम्हाला ए चे निर्देशक घ्यावे लागतील. ए बिंदूचे निर्देशक 1,-3. त्याच वेळेस सी बिंदूचे निर्देशक घ्या C -4,7. ओके असे निर्देशक लिहिल्यानंतर पुन्हा या ठिकाणी त्यांना आपण x1 y1 म्हणूया. डोक्यावर लिहितो मी x1 y1 याला x2 y2 राईट. चला मग आता x1 म्हणजे किती घ्यावं लागेल मी या ठिकाणी x1 बरोबर 1 y1 बरोबर -3 इकडं x2 ची किंमत -4 नंतर y2 ची किंमत किती आहे तुमची 7. अशा पद्धतीने x1 y1 च्या किमती आपण लिहिल्या. चला आता डिस्टन्स कोणतं काढायचं एसी. डिस्टन्स एसी इज इक्वल टू वर्गमुळात. चला तर सूत्र काय अंतराचं सूत्र x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग हे सूत्र आहे आपलं. ओके याच्यात किमती ठेवायच्या मित्रांनो. बरोबर. चला मला सांगा आता x2 ची किंमत -4 आहे. मी चौकोनी कंस करतो वाटल्यास तर -4 नंतर हे वजा चिन्ह x1 तुमचा 1 आहे कंस कंप्लीट कंसाचा वर्ग. चला y2 तुमचे 7 आहेत वजा y1 तुमचे -3 आहे म्हणून -3 कंस कंप्लीट कंसाचा वर्ग. ओके मित्रांनो चालेल. दोन्ही पदांना जर वजा चिन्ह असेल तर बेरीज करणार. 4 ने किती झाले 5 -5 त्याचा काय झाला वर्ग अधिक बघा इथे 7 आहे हे वजा आणि हे वजा अधिक झाले अधिक तुमचे 3 झाले त्याचा वर्ग बरोबर. 5चा वर्ग 25 आले मित्रांनो. 5चा वर्ग 25 आले अधिक 7 आणि 3 10 झाले. किती झाले 7 अधिक 3 म्हणजे 10 आणि 10चा वर्ग 100 झाले. किती झाले 10चा वर्ग 100 बरोबर. बघा 100 जर 25 मिळवले तर किती झाले तुमचे 125 राईट. आणि 125 तुम्ही कसे लिहू शकतात 125 तुम्हाला असं लिहिता येईल 125 म्हणजे 125 गुणिले 5 सॉरी 25 गुणिले 5 हे 125 झाले ना. 125 म्हणजे 25 गुणिले 5. ओके आणि म्हणून ह्या
25चं वर्गमूळ 5 आणि हा तुमचा 5 जसाच्या तसा. हे जे अंतर मिळालं मित्रांनो, हे आहे तुमचं डिस्टन्स एसी. काय म्हणतात त्याला? डिस्टन्स एसी. राईट. बस आता त्याच्यानंतर अंतर बीसी काढूया. बीसी अंतर काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला बी आणि सी बिंदूचे निर्देशक घ्यावे लागतील. बी बिंदूचे निर्देशक सांगा आता किती आहे? 2 - 5. सी बिंदूचे निर्देशक -4,7. राईट. अशा पद्धतीने आपण निर्देशक लिहिले आणि आपण नेहमी सारखे आपण काय करतो? आता यांना x1 y1 च्या किमती, पहिल्याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणू. आपल्या सोयीसाठी आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं. तर लिहायची गरज नाही, पण लिहून घेतलं. समजा x1 ची किंमत 2, y1 ची किंमत -5. राईट. त्याच्यानंतर आता तुमचे x2 बरोबर -4 आणि y2 बरोबर किती? 7. ओके. थोडीशी जागा कमी पडते आपल्याला उदाहरण, कारण उदाहरण थोडंसं मोठं आहे म्हणून आपण थोडं बारीक लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला डिस्टन्स बीसी काढायचा मित्रांनो. डिस्टन्स बीसी सूत्र तेच x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. अशा पद्धतीने सूत्र लिहिलं. चला किमती ठेवूया. बरोबर. वर्गमुळाच्या चिन्हात x2 ची किंमत -4 आहे म्हणून तुम्ही असं लिहू शकता -4, नंतर हे वजा चिन्ह, x1 ची किंमत 2 आहे आणि त्याचाही वर्ग अधिक पुन्हा चौकटी कंस करा. y2 इथे y2 आहे, y2 - 1. y2 ची किंमत किती? 7 वजा y1 ची किंमत -5 आहे म्हणून मी या ठिकाणी -5 करतो. कंसाचा कंस कंप्लीट, कंसाचा वर्ग. ओके. तुमच्या लक्षात आलं. हे -6 होतील. कसे? -4 आणि 2 किती होतील? -6 त्याचा वर्ग अधिक इथे पुढे पहा हे 7 आणि हे वजा अधिक 5 झाले कंसाचा वर्ग. राईट. 6 चा वर्ग 36 होतो मित्रांनो. राईट. आणि 7 आणि 5 किती झाले? 12. 12 चा वर्ग किती झाले तुमचे? 144. किती झाले? 144. आता यांची बेरीज करायची तुम्हाला. बरोबर. पहा 6 4 10 10 0 हातच्या आलाय 1. 6 4 3 7 1 8 किती आले? 180. डिस्टन्स बीसी बरोबर इकडे लिहितो वाटलं सर. डिस्टन्स बीसी बरोबर वर्गमुळात 180. ओके. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत लिहिलं. चला तर बाकीचा पुढचा भाग आपण. ओके. दिसतंय बघा शेवटी खाली पूर्ण स्टेप दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. ओके. काय अडचण नाही. दिसतंय ना. डिस्टन्स बीसी बरोबर 180. मित्रांनो ह्या डिस्टन्स बीसी ला आपण असं लिहू शकतो. बीसीचा अंतर 180 कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, परंतु 180 म्हणजे 36 गुणिले 5 केले तर 180 होतात. म्हणून मी 180चे असे अवयव घेतो 36 गुणिले 5. असंच का लिहिलं? कारण 36 वर्ग संख्या आहे. 36 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला बाहेर लिहिता येईल वर्गमुळाच्या बाहेर. म्हणून 6 वर्गमुळात 5 हा तुमचा काय आला? डिस्टन्स बीसी आला. याला नंबर 3 म्हणूया मित्रांनो. नंतर हा डिस्टन्स एसी काढला, हा नंबर 2 होता. आणि हा डिस्टन्स एबी काढला, याला नंबर 1 म्हणून. हे 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. हे तिन्ही अंतर काढून झाल्यानंतर आपण असं बघू शकतो ह्या तिन्ही अंतरावरून नाही का 1 2 व 3 वरून पहा. 3 वरून हे दोन्ही लहान अंतर दिसतात तुम्हाला. वर्गमूळ 5 अधिक 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 ह्या दोन्ही लहान अंतरांची बेरीज केली ती किती आली? बरोबर 5 आणि 1 6 वर्गमुळात 5 आली. लक्षात घ्या.
हे दोन्हींची जर बेरीज केली, पहिल्या दोन्हींची लहानांची 5 अधिक 5 वर्गमुळात 5 म्हणजे हे वर्गमूळ 5 वर्गमूळ 5 यांची बेरीज नाही करायची, ते वर्गमूळ 5 तसेच ठेवायचे. याच्या पुढे अजून एक आहे, 5 आणि किती झाले तुमचे 6 वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 5 काय आहे मित्रांनो तुमचा डिस्टन्स AB, हा काय तुमचा डिस्टन्स AB आहे, अधिक 5 वर्गमुळात 5 काय तुमचा डिस्टन्स AC आहे, बरोबर. 6 वर्गमुळात 5 ज्याला उत्तर ते कोणते तुमचं डिस्टन्स BC आहे. BC जर असं असेल तर 100% ABC मध्ये कोणता बिंदू यायला पाहिजे बघा, सुरुवातीला बी बिंदू घ्यावा लागेल, बी बिंदू आणि सी बिंदू लक्षात घ्या. BC आहे ना, बी बिंदू आणि सी त्याच्या दरम्यान ए असला पाहिजे, त्याच्या दरम्यान ए असला पाहिजे. म्हणून B'A''C हे एकरेषीय आहेत. ते बिंदू कसे आहेत तुमचे एकरेषीय आहेत. कशावरून, ज्यावेळेस दोन लहान अंतरांची जी बेरीज केली ती बेरीज मोठ्या अंतराइतकी जर येत असेल तर तिन्ही बिंदू कसे आहेत तुमचे एकरेषीय बिंदू आहेत. अशी अतिशय सुंदर असं उदाहरण आहे, फक्त ते फळ्यावरती बसत नाही म्हणून थोडंसं आपण बारीक लिहिण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. ओके मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या प्रश्नातला दुसरा आकडा घेतला बघा. L, M आणि N हे तिन्ही बिंदू एकरेषीय दाखवण्यासाठी हे उदाहरण मी ऑलरेडी सोडून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला खूप वेळ लागतो उदाहरण सोडवण्यासाठी, लिहिण्यात वेळ जातो आपला. कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं घ्यायची म्हणून मी उदाहरण सोडून घेतलं. दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं. सुरुवातीला L आणि M बिंदू घेतला, त्याच्यानंतर L आणि N हे दोन बिंदू घेतले, नंतर M आणि N या ठिकाणी अशा पद्धतीने तीन बिंदूंचे दोन दोन जोड्या अशा पद्धतीने बनवल्या. ओके, LM मधून अंतर जर काढायचं असेल तर L बिंदूचे निर्देशक होते ते लिहिले, M बिंदूचे निर्देशक लिहिले. L बिंदूच्या निर्देशकांना x1 y1 म्हटलं, M बिंदूच्या निर्देशकांना x2 y2 म्हटलं. त्याच्यानंतर बघा x1 ची किंमत -2 येते, y1 ची किंमत 3 आहे तीच लिहिलं, x2 ची किंमत 1, y2 ची किंमत -3 अशा पद्धतीने लिहिल्यानंतर अंतराचं सूत्र घेतलं मित्रांनो. डिस्टन्स LM बरोबर x2 - x1 रूट मध्ये वर्गमुळात x2 - x1 त्याचा स्क्वेअर केला प्लस y2 - y1 त्याचा स्क्वेअर केला. त्याच्यानंतर काय केलं, फक्त त्यांच्या किमती मात्र ह्या ठिकाणी आपण ठेवल्या. x2 ची किंमत, आता x2 ची किंमत -3 आहे, सॉरी x2 ची किंमत किती 1 आहे, ती 1 टाकली, हे वजा चिन्ह घेतलं. x1 तुमचा -2 आहे म्हणून -2 घेतला. चौकोनी कंसात आपण हे किमती ठेवल्यात मित्रांनो. का ठेवलेत बरं, हे बघा हे वजा चिन्ह इथे आहे आणि याची किंमत मुळात वजा आहे, म्हणजे मला इथे गोल कंस करावा लागला आणि म्हणून 1 वजा कंसात पुन्हा -2 आणि गोल कंस कंप्लीट चौकटी कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत -3 आहे ती ठेवली, हे वजा चिन्ह घेतलं आणि y1 तुमचा 3 आहे तो घेतला आणि चौकटी कंसाचा वर्ग केला. ओके, चला हे एक जसेचे तसे हे वजा वजा अधिक झाले बघा, अधिक तुमचे दोन कंस करून घेतला कंसाचा वर्ग अधिक हे -3 आणि -3 दोन्ही पदांना समान चिन्ह असेल तर आपण बेरीज करतो. -3 मध्ये -3 मिळवले, -6 झाले त्याचा वर्ग केला, 2 आणि 1 3, 3चा वर्ग अधिक -6चा वर्ग, 3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, 36 आणि 9 45, 45 फोडले, 9 5 45 असे का केले, कारण 45 ही संख्या कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, परंतु 45 म्हणजे 9 गुणिले 5, कारण 9 हा वर्ग संख्या आहे, हा अंक किंवा संख्या, म्हणून 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 5 जसेच्या तसे. हे डिस्टन्स कोणतं आहे LMचं अंतर आहे, त्याला 1 नंबर म्हटलं. त्याच्यानंतर आपण आता LNचं अंतर काढण्यासाठी L आणि N ह्या दोन बिंदूंचे निर्देशक इथे लिहिले. नेहमीसारखेच L च्या निर्देशकांना x1 y1 म्हटलं, N च्या निर्देशकांना x2 y2 म्हटलं. कशासाठी, कारण आपण ज्यावेळेस अंतराचं सूत्र वापरणार आहे त्या सूत्रामध्ये ह्या किमती आपल्याला ठेवाव्या लागतात मित्रांनो, त्याच्यासाठी आपण x1 y1 अशा पद्धतीने लिहित असतो. चला x1 ची किंमत -2 लिहिली, y1 ची किंमत 3 घेतली, x2 ची किंमत 5 घेतली, y2 ची किंमत 4 घेतली. दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. ओके, चला सूत्र लिहिलं. मग आता अंतराचं सूत्र डिस्टन्स LM इक्वल्स टू √x2 - x1 प्लस होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर अशा पद्धतीने ते सूत्र आहे. या सूत्रात आपण किंमत ठेवणार. x2 ची किंमत आहे 5, ती 5 घेतली, हे वजा चिन्ह, नंतर x1 पुन्हा वजा आहे तो -2 आहे तो वजा टाकला, म्हणून तिथे गोल कंस केला
चौकटी कंस कंसाचा वर्ग आहे प्लस हे y2 ची किंमत तुमची 4 आहे ती घेतली, y1 ची किंमत तुमची 3 आहे इथे दिसते ती ह्या ठिकाणी ठेवली, कंस केला कंसाचा वर्ग केला मित्रांनो 5 जशीच्या तसे वजा वजा अधिक झाले हे तुमचे 2 कंस करून कंसाचा वर्ग जसाच तसा. पुढे 4 वजा 3 4 3 गेल्यानंतर 1 उरतो एकाचा वर्ग, 5 आणि 2 तुमचे 7 झाले 7चा वर्ग, एकाचा वर्ग 1 जसाच तसा, 7चा वर्ग 49 एकाचा वर्ग 1 49 मध्ये 1 मिळवले 50 झाले, 50 ही कुठली संख्येचा वर्ग नाही 50 आणि म्हणून पण 50 आपण जर 25 गुणिले 50 केले तर 25चं वर्गमूळ तुम्हाला लिहिता येईल, म्हणून 50 लिहिताना 25 गुणिले 2 लिहिले, 25चं वर्गमूळ 5 घेतलं, हे वर्गमूळातले 2 जसेच तसे, हा डिस्टन्स एलएन आहे, ह्याला 2 नंबरचं समीकरण असं म्हटलं. चला आपण आता पुढे 3 नंबरचं डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे, ती काढण्यासाठी एम आणि एन ह्या 2 बिंदूंचे निर्देशक मी या ठिकाणी लिहिले, त्यांना x1 y1 x2 y2 लिहून घेतलं. ओके, त्यांचे प्रत्येकाचे निर्देशक x1 ची किंमत 1, y1 ची किंमत -3, x2 ची किंमत 5, y2 ची किंमत 4 अशा पद्धतीने किमती लिहिल्या. अंतराचं सूत्र घेतलं, अंतराच्या सूत्रानंतर बघा mn डिस्टन्स mn काढायचं असेल x2, चला x2 किती आहे तुमचा ह्या ठिकाणी 5 वजा x1 ची किंमत 1 आहे म्हणून एकाचा वर्ग अधिक y2 ची किंमत 4 आहे तो लिहिला, वजा चिन्ह आणि y1 तुमचा हा -3 आहे म्हणून बघा हे वजा चिन्ह सूत्रातलं आणि त्याची किंमत -3 असल्यामुळे कंसात -3 केले, गोल कंस कंप्लीट, चौकटी कंस कंप्लीट, त्याचा वर्ग 5 1 उरला, 1 काढला 4 उरले 4चा वर्ग अधिक हे बघा हे 4 हे वजा वजा लक्षात घ्या 4 हे वजा वजा अधिक 3 4 आणि 3 7 झाले म्हणून या ठिकाणी 7चा वर्ग घेतला, 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49 मध्ये 16 मिळवले 65 झाले. 65 संख्या फोडून काहीच फायदा नाही कारण 65 कुठला वर्गही नाही आणि त्या संख्येचे अवयव घेऊनही काही फायदा पडत नाही आणि म्हणून वर्गमुळात 65 जसेच तसे ठेवले, याला 3 नंबरचं समीकरण म्हटलं. चला आता 1 2 व 3 वरून आपण असं म्हणतो 1 2 व 3 ह्या संख्यांवरून बघा दोन्ही लहान संख्या, या तिघांमध्ये लहान कोण आहेत, लहान अंतर पहा, हे 3 वर्गमुळात 5 आणि 5 वर्गमुळात 2, 3 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 2, हे लहान अंतर जे त्यांची बेरीज ही मोठ्या अंतरा एवढी येते का, वर्गमुळात 65 येते का सांगा बरं. दोन्हींची बेरीज वर्गमुळात 65 येत नाही, येत नसेल तर आपण अशी आडवी रेषा मारतो, हे अंतर दोन्हींच्या अंतरांची बेरीज ह्या मोठ्या अंतर आहेत ती येत नाही, याचा अर्थ असा झाला की डिस्टन्स LM अधिक डिस्टन्स LN हे कोणाबरोबर येत नाही, डिस्टन्स MN बरोबर येत नाही, MN च्या सारखे येत नाही. तर याच्यावरून असं म्हणू शकतो मित्रांनो L M N हे बिंदू एक रेषीय नाहीत, एक रेषीय नाहीत. ओके, अशा पद्धतीने आपण पुढचे 2 उदाहरणं मात्र तुम्ही या पद्धतीने करू शकतात. मी तिसऱ्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करतोय. ओके, ओके मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे एक साक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A व B यांच्यापासून समदूर आहे. एक साक्षावर असा बिंदू शोधायचा जो बिंदू A आणि B ह्या 2 बिंदूंपासून समदूर आहे. A आणि B ह्या 2 बिंदूंपासून समान अंतरावरती M हा बिंदू आपण घेतला, परंतु हा बिंदू एक्स अक्षावरती असल्यामुळे याचा y निर्देशक 0 असेल. मित्रांनो, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं. ओके, त्याच गुणधर्माचा या ठिकाणी उपयोग करायचा. मग हा M बिंदू एक्स अक्षावर आहे, त्याचा एक्स निर्देशक आपण एक्स घेतला तर y निर्देशक आपल्याला 100% 0 घ्यावा लागेल. त्याच नंतर A बिंदूचे निर्देशक तुम्हाला दिलेले -3,4 आणि B बिंदूचे निर्देशक दिले तुम्हाला 1,-4 अशा पद्धतीने निर्देशक आपल्याला दिले. तर दाखवायचं काय, तुम्हाला AM चं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर BM चं असलं पाहिजे आणि त्याच्यावरनं ह्या बिंदूचे निर्देशक काढायचे. जो बिंदू एक्स अक्षावर आहे, मग कोणता बिंदू एक्स अक्षावर आहे, M बिंदू आपण मानला आणि म्हणून मी लिहिलं समजा एक्स अक्षावरील बिंदू M हा
x,0 हा ए आणि बी पासून समदूर आहे आणि म्हणून एम बरोबर बीएम हे अंतर आपण या ठिकाणी दाखवणार. मग सुरुवातीला तुम्हाला एएमचं अंतर शोधावं लागेल. मग एएमचं अंतर जर शोधायचं असेल मित्रांनो तर ए आणि एम ह्या बिंदूचे निर्देशक तुम्हाला लिहावे लागतील आणि मग ए आणि बी चे एम चे निर्देशक लिहिल्यानंतर आपण त्यांना असं म्हणू शकतो x1 y1 x2 y2 राईट. असं लिहून झाल्यानंतर आता आपण त्याचे निर्देशक स्पष्टपणे लिहूया. x1 तुमचा किती झाला या ठिकाणी -3, y1 किती झाला मित्रांनो 4, x2 किती झाला सांगा बरं, x2 बरोबर x झाला आणि y2 ची किंमत किती आहे तुमची 0 आहे. अंतराचे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार म्हणून डिस्टन्स एम चे अंतर काढण्यासाठी वर्गमुळाचं चिन्ह, त्याच्यात अंतराचं सूत्र लिहिणार x2 - x1 त्याचा स्क्वेअर करा प्लस y2 - y1 त्याचाही स्क्वेअर करा, वर्ग करा. ओके. चला तर आता आपण या ठिकाणी किमती ठेवूया. चला x2 ची किंमत x आहे मित्रांनो. मग मी चौकटी कंस करतो x वजा x2 ची किंमत x इथे लिहिली वजा x1 तुमचा -3 आहे म्हणून -3, सूत्रातले वजा आणि किमतीतले वजा. ओके. आणि अशा पद्धतीने त्याचा वर्ग केला अधिक पुढं y2 ची किंमत 0 आहे म्हणून ती वजा y1 ची किंमत तुमची 4 आहे ती घेतली कंसाचा वर्ग. ओके मित्रांनो, पुढे जाऊन आपण याला असं लिहू शकतो. पहा हे x हे वजा अधिक तुमचे किती 3 कंसाचा वर्ग केला, नंतर हे -4 त्याचा वर्ग केला अधिक असं लिहितो मी अधिक कंसात -4 त्याचा वर्ग करूया. ओके. आता याचा विस्तार आपल्याला माहिती आहे, वर्ग राशीचा विस्तार करताना आपण कशा पद्धतीने करत असतो. पहा याला म्हणतात x वर्ग, नाही का. जसं सूत्र आपल्याला माहिती आहे a अधिक b कंसाचा वर्ग असेल तर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. पहिल्याचा वर्ग करा अधिक ab म्हणजे पहिलं पद दुसरं पद दोन्हीचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करा अधिक b चा वर्ग करा. अगदी त्याच सूत्राप्रमाणे याचा विस्तार करूया. पहिला x वर्ग याचा आणि याचा गुणाकार 3 गुणिले x म्हणजे 3x त्याची दुप्पट किती झाले 6x. नंतर b चा वर्ग म्हटलं म्हणजे 3 चा वर्ग किती असतो मित्रांनो 9 अधिक तुमचे 4 चा वर्ग किती आहे तुमचे 16. ओके. हा डिस्टन्स एम आला तुमचा. काय आला डिस्टन्स एम. याला पाहिजे असेल तर 1 नंबर म्हणू शकता. ओके. तसंच आता डिस्टन्स बीएम काढू. बीएम काढण्यासाठी बी बिंदूचे निर्देशक लिहूया. बी चे निर्देशक सांगा किती आता 1, -4 आणि एम बिंदूचे निर्देशक आहेत x, 0. काय नाही फक्त हा बिंदू ए त्याचे बी चे निर्देशक लिहिले, एम चे निर्देशक ह्या ठिकाणी लिहिले. निर्देशक लिहिल्यानंतर आपण त्याला x1 y1 म्हणून सूत्रात टाकण्यासाठी x2 y2. ओके. मग आता x1 y1 च्या किमती कशा घेणार मग या ठिकाणी x1 ची किंमत घेतली तुम्ही 1, y1 ची किंमत घेतली -4, x2 ची किंमत x आणि y2 ची किंमत किती 0. अशा पद्धतीने x2 y2 च्या किमती घेतल्या. चला आता आपण बीएम अंतर काढणार बी आणि एम बिंदू मधलं म्हणून डिस्टन्स बीएम म्हणूया बरोबर वर्गमुळात x2 - x1 त्याचा वर्ग करा प्लस y2 - y1 त्याचाही काय करा वर्ग करा. ओके. आता किमती ठेवूया मित्रांनो. चला x2 ची किंमत किती ठेवणार मग आता x2 बरोबर किती x आहे कॉमा होता हा लक्षात घ्या. x2 ची किंमत x हा x1 नाही येतो x आहे तो x वजा x1 ची किंमत 1 त्याचा वर्ग राईट. y2 ची किंमत 0, y1 वजा y1 किती आहे तुमचा 4 आहे. मग वजा अधिक 4 करतो मी डायरेक्ट. हे पहा y2 ची किंमत 0 ठेवली, हे वजा चिन्ह लिहिलं होतं ते वजा आणि हे वजा अधिक झाले ती किती तुमचे 4 त्याचा वर्ग आणि म्हणून बरोबर x - 1 कंसाचा वर्ग आणि 4 चा वर्ग किती आहे 16. ओके.
याचा सुद्धा वर्ग विस्ताराप्रमाणे आपण विस्तार करूया मित्रांनो. चला, याचा विस्तार करायचा असेल ह्या सूत्राप्रमाणे, नाही का. पहिल्याचा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग, वजा चिन्ह म्हणून वजा, दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट, एकमेकाला गुणलं एक एक्स त्याची दुप्पट म्हणजेच 2x, आणि बीचा वर्ग म्हणजेच एकाचा वर्ग 1, आणि अधिक तुमचे हे 16 आहे. हे कसलं अंतर आलं तुमचं, डिस्टन्स बीएम, हे नंबर 2. हे एएम आणि बीएम हे दोन्ही अंतर सारखी आहेत परंतु, आहे की नाही. परंतु हे पहा इथे लिहिलेले एएम बरोबर बीएम म्हणून, परंतु एएमचं जे अंतर आहे तेच अंतर बीएमचं आहे, कारण एम हा बिंदू ए आणि बी पासून समदूर आहे असा त्याचा अर्थ झाला. मग एएम किती काढला होता हे लिहायचं, वर्गमूळ एक्स वर्ग अधिक 6x अधिक 9, एक्स वर्ग अधिक 6x अधिक 9, आणि अधिक तुमचे 16 पण आहेत. बिलकुल तसंच एक्स वर्ग वजा 2x अधिक 1 अधिक 16 अशा पद्धतीने. दोन्ही बाजूला वर्गमूळ काढून टाकू आपण, वर्ग करून दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर कंसात येतील बघा, एक्स वर्ग अधिक 6x अधिक 16 9 25 बरोबर, इकडे एक्स वर्ग वजा 2x अधिक 16 1 17, आहे की नाही, कंस केला. चला, हे एक्स वर्ग दोन्ही बाजूचे एक्स वर्ग कट झाले, उरलेत आता बघा 6x, आणि हे वजा 2x इकडे आणले तर अधिक 2x झाले बरोबर. इकडे किती उरले तुमचे 17, किती उरले 17, आणि अलीकडचे 25 पलीकडे गेल्यानंतर वजा 25 झाले, किती वजा 25. पहा मग 6x अधिक 2x म्हणजे 6 आणि 2 किती झाले 8x, आणि 17तून 25 नाही तर 25 मधून 17 काढले तर तिथे सुद्धा 8 उरतात, पण ते वजा 8 उरतील, आणि म्हणून x बरोबर किती व्हायला पाहिजे वजा 8 छेदस्थानी 8. याचाच अर्थ x बरोबर किती आले वजा 1, 8 छेदस्थानी 8 म्हणजे 1. ओके. आणि मग जो बिंदू तुम्ही ह्या ठिकाणी मिळवला मित्रांनो, इथून आल्यानंतर मी असं लिहिणार, जो यम बिंदू होता, यम बिंदूचे निर्देशक आपण किती घेतले होते, x, 0 असं घेतलं होतं. याच उत्तर काय झालं, यम बरोबर x ची किंमत किती घेतली वजा 1, 0. हे यम बिंदूचे निर्देशक आहे, लक्षात घ्या. हे लिहिल्यानंतर असं यम बिंदूचे निर्देशक x, 0 होता, तर यम जसाच तसा x ची किंमत किती काढली वजा 1, आणि हा 0. मग हा जो बिंदू मिळाला यम बिंदू, हा ए आणि बी पासून समदूर आहे, पण तो x अक्षावरती आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी संपलं मित्रांनो. उर्वरित उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.